Good morning everyone. Last lecture we will see the distance and displacement. What is the distance and what is the displacement? A distance is a actual path covered by object. It's called distance. And displacement is shortest path covered by object or body. It's called distance and displacement. Lastly, we have seen all these concepts related to the distance and displacement. Another example which is related to distance and displacement is स्वराली in our text. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक एग्जांपल दिलेला आहे. स्वराली, a lady, it is traveling in a morning walk and he walks a round shape. He travel in a round shape or he walking in a round shape. It's to create a circle of radius 100 meter. At that 100 meter radius, the Swarali taking a morning walk. At that time, distance and displacement is what? Example, it is a circle. Swarali start morning walk from that point. Swarali start a morning walk from that point at point A. He continuous walking and reaches to once again at point A. So what is the distance and what is the displacement? So a radius of that circle is 100 meter. 100 meter. What is the distance and what is the displacement? Distance is actual path covered by Swarali. Which actual path covered by Swarali is distance. So how much actual path? How to calculate the area or how to calculate the distance from point A to point A? That is a 2 pi r. That is 2 pi r. 2 pi r is the area of circumference of the circle. R is a radius. 2 into, so there is a 2 into 3.14 into 100, and that is the area of this circle, circumference of the circle. So distance is that one. How much distance is? So this multiplies, या सगळ्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन येईल हे मल्टिप्लिकेशन म्हणजे या ठिकाणी काय 2 into 314 आणि 2 into 314 4 दुनी 8 2 1 2 आणि या ठिकाणी 6 3 दुनी 6 एवढं मीटर डिस्टन्स कव्हर झालेलं स्वरालीने त्या मॉर्निंग वॉक मध्ये. स्वराली एक स्त्री आहे. स्वराली ए या पॉइंट पासून मॉर्निंग वॉक करायला सुरुवात करते आणि जेव्हा ती ए या पॉइंट मध्ये पोहोचते त्यावेळेस स्वरालीने कव्हर केलेला डिस्टन्स किती आणि स्वरालीने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट किती हा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचा विचार करा की जेव्हा स्वराली ए या पॉइंट पासून सुरुवात करते आणि पुन्हा ए याच पॉइंट मध्ये जर भेटत असेल तर इनिशियल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय काय कंडिशन येतात? डिस्टन्स मध्ये इनिशियल म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. इनिशियल याला म्हणतो आपण स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग, आणि त्याच्यानंतर येतं फायनल, त्याला म्हणतो आपण एंडिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट. क्लियर? मग आता जेव्हा डिस्टन्सचा विचार करतो, डिस्टन्स हे ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट किंवा बॉडी. ऍक्च्युअल पाथ, ACTUAL, ऍक्च्युअल पाथ. स्वरालीचा ऍक्च्युअल पाथ काय आहे? ती अशा पद्धतीनं प्रवास करते आहे किंवा या पद्धतीनं प्रवास करून ती त्या ठिकाणी पोहोचते आहे. ऍक्च्युअल पाथ. मग ऍक्च्युअल पाथ किती? याचा रेडियस r आहे. ऍक्च्युअल पाथचा हा फॉर्म्युला आहे 2 पाय r. पायच्या ठिकाणी 3.14, 2 च्या ठिकाणी 2, r ची किंमत रेडियस दिली आहे 100 मीटर. r इज इक्वल टू 100 मीटर आणि मग तो त्याचा एरिया येतो सर्कमफरन्स ऑफ दी सर्कलचा. मग पुढचा ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय स्वराली इज 628 मीटर.
या डिस्टन्स मध्ये इनिशियल म्हणजे स्टार्टिंग आणि फायनल म्हणजे एंडिंग या दोनही कन्सेप्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. मग आता आपण येऊ डिस्प्लेसमेंट कडे. डिस्प्लेसमेंट कडे येऊ आणि या डिस्प्लेसमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट काय आहे की शॉर्टेस्ट पाथ. इथं सुद्धा सुरुवात आणि शेवट जरी असला तरी सुरुवात कुठे आहे ए या पॉइंटला आहे आणि शेवट सुद्धा एच या पॉइंटला आहे. शॉर्टेस्ट पाथ. इथं काय करतो आपण अशा पद्धतीने प्रवास. फॉर एक्झाम्पल दुसरं एखादं एक्झाम्पल आपण पाहूया. समजा मी या ठिकाणापासून प्रवास करायला सुरुवात केला आणि असं प्रवास करत करत मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हा प्रवास थोडासा वाकडा तिकडा आहे. मग हा ऍक्च्युअल पाथ हा आहे. या रस्त्याने इथून या, त्याच्यानंतर इकडं या, त्याच्यानंतर इकडं या, त्याच्यानंतर इकडं या, त्याच्यानंतर असा करत करत हे ऍक्च्युअल पाथ. आणि शॉर्टेस्ट पाथ म्हटला तर मी या ठिकाणी डायरेक्ट इथं पोहोचू शकतो. हा झाला शॉर्टेस्ट पाथ. म्हणजे हे काय आहे डिस्टन्स आणि हे काय आहे डिस्प्लेसमेंट. क्लियर. हे काय आहे लॉंगेस्ट म्हणजे ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट किंवा बॉडी इज कॉल्ड डिस्टन्स. तर शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. मग आता इथं हा जो मुद्दा आहे सर्क्युलर पाथ मधलाचा मुद्दा आहे. या सर्क्युलर पाथ मध्ये स्वरालीचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता स्वरालीचं डिस्प्लेसमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा काय आहे इनिशियल पॉइंट. इनिशियल त्यालाच आपण म्हणतो स्टार्टिंग पॉइंट आणि त्याच्यानंतर फायनल आलं म्हणजे त्याला म्हणायचं एंडिंग पॉइंट. क्लियर. मग आता स्टार्टिंग कुठून आहे ए पासून आणि एंड कुठं झालाय एच पाशी झालेला आहे. क्लियर. म्हणजे जेवढं तुम्ही डिस्टन्स कव्हर केला सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी आहे म्हणजे त्याने काही डिस्टन्स कव्हर केलं का असा त्याचा अर्थ होतो. हाऊ मच डिस्प्लेसमेंट इज ऑकर देयर इज अ झिरो डिस्प्लेसमेंट. कारण जिथून सुरुवात केलं तिथंच आहे म्हणजे हल्लेच नाही असं त्याचा अर्थ होतो. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ द स्वराली इज झिरो बट द डिस्टन्स ऑफ द स्वराली इज 600. बरोबर आहे बघा. 4 दूनी 8 2 1 2 3 दूनी 6 628 मीटर डिस्टन्स आपल्याला स्वरालीनी मॉर्निंग वॉक मध्ये कव्हर केलेलं पाहायला मिळतं. पण डिस्प्लेसमेंट मात्र झिरो आहे. आता दुसरे एक एक्झाम्पल आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. आणखी एक एक्झाम्पल आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू कारण हा कन्सेप्ट पुढं 11वी 12वी आणि नीट साठी अतिशय जेई किंवा नीट साठी बिकॉज दिस टॉपिक इज कम्प्लीटली रिलेटेड टू फिजिक्स. इज दॅट दिस टॉपिक इज कम्प्लीटली रिलेटेड टू फिजिक्स. नाउ अनदर एक्झाम्पल इज एक व्हेइकल आहे. मर्सिडीज काढू आपण. सुंदर अशी मर्सिडीज या ठिकाणी मी काढतो आहे. ही मर्सिडीज आहे. या मर्सिडीजचा प्रवास या ठिकाणाहून सुरू झालेला आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हा सुरुवात केली या मर्सिडीजने पी पासून आणि इथं पोहोचली ते क्यू पाशी. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स आहे 360 मीटर. ही मर्सिडीज पी या पॉइंट पासून ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. ती क्यू या पॉइंटला पोहोचली आणि पोहोचल्यानंतर ती तिथून पुन्हा वापस क्यू या पॉइंटवरनं जर पी या पॉइंटला पोहोचत असेल तर या ठिकाणचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअली किती असतो. गॉट इट. जेव्हा सुरुवात कुठून केली मर्सिडीजचं ट्रॅव्हलिंग चालवायला कुठून सुरुवात केली ऍट पॉइंट पी ला. एक्झाम्पल समजा तुमच्याकडे मर्सिडीज आहे आणि तुम्ही फिरायला निघालेले आहेत. फॉर एक्झाम्पल पुण्याला, फॉर एक्झाम्पल मुंबईला, फॉर एक्झाम्पल नाशिक किंवा आणखी गणपतीपुळे. जेव्हा तुम्ही त्या घरातून निघालात आणि निघाल्यानंतर एका पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचलात. हे पर्टिक्युलर ठिकाण आहे पोचायचं
आणि तिथून जेव्हा तुम्ही वापस याल परत पी या पॉइंटला, त्यावेळेस डिस्टन्स आणि त्यावेळेसचा डिस्प्लेसमेंट किती हे आपल्याला पाहायचं आहे. क्लिअर? मग डिस्टन्स म्हणजे काय? पुन्हा एक वेळेस डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी. डिस्टन्स काय आहे? ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी. ऍक्च्युअल path covered by object or body, it's called distance. Clear? मग आता ऍक्च्युअल पाथ किती? जाते वेळेस किती? 360 मीटर आणि रिटर्नचे किती? पुन्हा 360 मीटर. मग reaching distance from P to Q, there is a 360 meter. Then we further traveling from point Q to once again point P. That time the distance is 360 meter. So total distance traveled by Mercedes is या ठिकाणी 0, या ठिकाणी 12, इथं 720 मीटर. टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय मर्सिडीज. तुम्ही तुमची फेवरेट गाडी कन्सिडर करू शकता. टोटल डिस्टन्स स्टार्टिंग फ्रॉम P to Q and once again Q to P. So total distance covered by Mercedes is 720 meter. Clear? 720 meter. मग आता मुद्दा येतो डिस्प्लेसमेंटचा. डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर डिस्प्लेसमेंट इज झिरो डिस्प्लेसमेंट. हाऊ इट इज झिरो? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो झिरो कसं काय? अहो सुरुवात कुठून केली? याच्या अगोदरचं एक्झाम्पल बघा. स्वरालीने सुरुवात कुठून केली होती? ऍट पॉइंट ए पासून. पोहोचली कुठे? ऍट पॉइंट ए ला. स्वरालीचा डिस्टन्स किती होतं? 628. डिस्प्लेसमेंट किती होतं? 0. आता मर्सिडीजची सुरुवात कुठून झाली? पी पासून. पोहोचली कुठं? क्यू ला. आणि क्यू पासून पुन्हा कुठं आली? पी ला. डिस्टन्स किती? 720 आणि डिस्प्लेसमेंट किती? 0. गॉट इट? ओके. चला आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आता अशी माझी अपेक्षा आहे, आय होप मी अशी अपेक्षा ठेवतो या सर्व कन्सेप्ट तुमच्या कदाचित क्लिअर झाल्या असतील. आणि मग आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ, स्पीड अँड वेलॉसिटी. काय आहे? स्पीड अँड वेलॉसिटी. व्हॉट इज दॅट? स्पीड अँड वेलॉसिटी. चला ओके, इथं पण पोहोचले का सगळे? ॲक्युरेट पोहोचले. तर स्पीड अँड वेलॉसिटी या पॉइंटला सुरू करण्या अगोदर आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर स्केलर्स अँड व्हॉट आर वेक्टर्स? स्केलर म्हणजे नेमकं काय आणि वेक्टर म्हणजे नेमकं काय आहे? आणि दुसरा प्रश्न तुमच्याकडे दिलेला आहे, याचं उत्तर तुम्ही सांगू शकता का? कॅन यू रिकॉल याच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे का? कॅन यू रिकॉल याच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे का? याच्याशी संबंधित क्वेश्चन क्रमांक सेकंड विचारलेला आहे. which of the quantities distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are vectors? Clear? मग आता आपला मुद्दा तिथून सुरुवात करायचा आहे. What are scalars and vectors? स्केलर्स म्हणजे नेमकं काय आहे? तर पहिलं स्केलरची डेफिनेशन घेऊ. स्केलर म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी जी क्वांटिटी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. अ फिजिकल क्वांटिटी, which represent only magnitude but
not direction, but not direction is called scalars. अशी फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये काय प्रिंट केलं जातं, अशी फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये फक्त आणि फक्त काय रिप्रेझेंट केलं जातं, मॅग्निट्यूड रिप्रेझेंट केला जातो, पण त्याच्यामध्ये डायरेक्शन रिप्रेझेंट केलं जात नाही. अशा क्वांटिटीला स्केलर क्वांटिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी जी आहे डेफिनेशन वेक्टर. वेक्टर्स. आता वेक्टर काय आहे, ही अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोनही टर्म रिप्रेझेंट केल्या जातात. याची डेफिनेशन मांडतो या ठिकाणी, अ फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी which represents magnitude as well as direction is called vectors. Is called vectors. चला, क्लियर झालं का बघा. अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन टर्म, जी फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही रिप्रेझेंट करते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही रिप्रेझेंट करत असेल तर या क्वांटिटीजला ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड मेन्शन केला जातो त्याला आपण स्केलर्स म्हणतो. ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन रिप्रेझेंट केलं जातं त्याला वेक्टर्स असं म्हटलं जातं. तर आता तुम्हाला डेफिनेशन कळालेली आहे, व्हॉट आर स्केलर अँड व्हॉट आर वेक्टर्स. क्लियर? व्हॉट आर स्केलर अँड व्हॉट आर वेक्टर्स, या दोन गोष्टी क्लियर झाल्या. मग आता खाली दुसरा क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन ऑफ विच ऑफ द क्वांटिटीज, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज असं म्हटलं तरी काही हरकत नाही. विच ऑफ द क्वांटिटीज distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are vector. यापैकी या ज्या काही क्वांटिटी दिलेल्या आहेत या क्वांटिटीज पैकी कोणती क्वांटिटी स्केलर आहे तर कोणती क्वांटिटी वेक्टर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग स्केलर मध्ये कोण कोण येते, यापैकी स्केलर मध्ये कोण कोण येते, डिस्टन्स येत आहे. एक्झाम्पल घेऊ आपण, डिस्टन्स कनेक्ट तिथलेच आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स नंतर स्पीड येते, त्याच्यामध्ये डिस्टन्स नंतर स्पीड येतो आणि त्यानंतर येतं टाइम, त्याच्यानंतर येतं टाइम. या तीन क्वांटिटी कोणत्या आहेत, स्केलर. तर वेक्टर काय तर बघा, आता हे काय झालं, हे झालं स्केलर, हे पण काय आहे स्केलर, हे काय आहे स्केलर. उरलं काय, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. एक्झाम्पल लिहू याचे, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणायचं, वेक्टर्स. क्लियर? आता आपण त्याच्या बाबतीत थोडंसं डिटेल पाहायचं. जी फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूड मेन्शन करते. मॅग्निट्यूड म्हणजे नेमकं काय, डिस्टन्स आहे. डिस्टन्स ही एक मॅग्निट्यूड, एक काहीतरी आकडा, काहीतरी क्वांटिटी रिप्रेझेंट करणार आहे. साधारणतः 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर जे काय असेल ते डिस्टन्स मेन्शन करणार आहे. स्पीड सुद्धा मेन्शन करणार आहे. बाबा गाडीचा स्पीड 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे, 100 किलोमीटर आहे, 150 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर, जो काही आहे हे तुम्हाला मेन्शन करणार आहे. डायरेक्शन या ठिकाणी मेन्शन करत नाही,
फक्त आणि फक्त एक क्वांटिटी मेन्शन करतो, त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ही एक व्हॅल्यूज मेन्शन करतं. याचा डिस्टन्स साधारणतः 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर जे काही आहे ते त्या त्या व्हेकलनुसार, त्या त्या जे काही मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्या कंडिशननुसार डिस्टन्स मेन्शन केलं जातं, त्याच्यानुसार स्पीड मेन्शन केला जातो, त्याच्यानुसार टाइम मेन्शन केला जातो. असं कधी म्हणतं का या डायरेक्शननी टाइम एवढा आहे किंवा या डायरेक्शननी टाइम एवढा आहे, असं कधीही मेन्शन केलं जात नाही. टाइमला कुठलंही डायरेक्शन नाही, स्पीडला कुठलंही डायरेक्शन नाही किंवा डिस्टन्सला कुठलंही डायरेक्शन नाही. ज्या क्वांटिटीजला, ज्या फिजिकल क्वांटिटीजला डायरेक्शनची गरजच नाही अशा सर्व फिजिकल क्वांटिटी स्केलर्स मध्ये येतात. क्लिअर? अशा सर्व क्वांटिटी, द क्वांटिटी विच इन्व्हॉल्व्स आर दोज क्वांटिटी ओनली मेन्शन मॅग्निट्यूड. व्हॉट इज दॅट? Only mention magnitude. That quantity, that physical quantity is called scalar quantities and the vector quantity. So velocity, velocity ला काय म्हणायचं? वेग. वेग, वाऱ्याचा वेग. बघा काय पाहता आपल्याकडं कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलेलं होतं आणि त्या काळातली जर तुम्ही न्यूज पाहत असाल, त्या काळातली जेव्हा निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास न्यूज सुरू झालेल्या होत्या की निसर्ग चक्रीवादळ समुद्रावरती तयार झालं आणि मग त्याचा प्रवास, तर अगदी 5-10 मिनिटाला, अर्धा तासाला त्याचा स्पीड, त्याचा वेलॉसिटी मेन्शन केला जात होता. या डायरेक्शननी याचा वेलॉसिटी म्हणजे वाऱ्याचा वेग एवढा आहे, या म्हणजे वाऱ्याचा, त्या चक्रीवादळाचा वेग या डायरेक्शननी एवढा आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचा वेलॉसिटी पण मेन्शन करत होतो आणि त्या ठिकाणी त्याचं डायरेक्शन सुद्धा मेन्शन करत होतो. ज्या ठिकाणी किंवा ज्या फिजिकल क्वांटिटी मध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे त्याची जी क्वांटिटीचा काही ना काहीतरी व्हॅल्यूज आणि त्याचं डायरेक्शन मेन्शन करत होतो, म्हणजे ती क्वांटिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना? एवढं तर आपल्याला काही अडचण नाही ना. वेलॉसिटी म्हणजे वेग. निसर्ग चक्रीवादळाचा, आता कोकणात का म्हणजे अगदी पाठीमागे याच महिन्यामध्ये सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ समुद्रामध्ये तयार झालं, त्याचा वेग, वाऱ्याचा, चक्रीवादळाचा वेग ताशी एवढा, या परिसरामध्ये ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. किलोमीटर हे काय सांगतं? आणि या किलोमीटर मग इकडे जाणार, इकडे येणार, या दिशेने चाललेले आहेत, या दिशेने आहेत, कधी म्हणायचे मुंबईला जाणार आहेत, मुंबईच्या या किनाऱ्यात, म्हणजे हे तुम्ही सांगता. डायरेक्शन त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता, डायरेक्शन रिप्रेझेंट केली जाते. ऑलरेडी त्याच्याकडे कुठलीही क्वांटिटी, मॅक्सिमम क्वांटिटी मध्ये म्हणजे इच अँड एव्हरी क्वांटिटी मध्ये मॅग्निट्यूड अवेलेबल असतंच. फक्त आपल्याला आता असं बघा, घड्याळामध्ये काय असं कधी होते का घड्याळाचा काटा पूर्वेकडं 3 तास फिरणार आहे असं म्हणू शकतो का? पण नाही. किंवा घड्याळाचा काटा काल पश्चिमेला पळत होता असं म्हणतो का? नाही. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्शन मेन्शन करता येत नाही. पण इथं बघा, हवेचा ताशी वेग याकडून, या भागाकडून त्या भागाकडे एवढा आहे. वेग ताशी, डायरेक्शन, वेग, या सगळ्या क्वांटिटी याच्यामध्ये येतात. म्हणून याला आपण कोणती क्वांटिटी म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी म्हणायचं. आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा बघा, थोडंसं काळजीपूर्वक. डिस्प्लेसमेंट आहे शॉर्टेस्ट पाथ. जेव्हा डिस्टन्स तुम्ही ऍक्च्युअल पाथ कव्हर करता तेव्हा डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन मेन्शन केली जाते. म्हणजे कुठून तरी सुरुवात आहे, पहा उदाहरण पहा. या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट बद्दल बोलूया थोडंसं. समजा या ठिकाणी मी प्रवास करायला सुरुवात केली औरंगाबादवरून. या ठिकाणी आलो मी पुण्याला आलो आणि पुण्यावरनं मी आलो मुंबईला. A for औरंगाबाद, A for औरंगाबाद, P for पुणे, M for मुंबई. आता आपल्याला या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पाहायचं. डिस्प्लेसमेंट किती झालं याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. मग A पासून P पर्यंत म्हणजे औरंगाबाद टू पुणे पोहोचलो, डिस्टन्स आहे.
पुण्यावरनं मुंबईला पोहोचतो डिस्टन्स आहे, पण मी म्हटलं औरंगाबादवरून मी एरोप्लेननी मुंबईला गेलो आहोत, हा शॉर्टेस्ट पाथ झाला. हे लॉंगेस्ट पाथ आहे, म्हणजे ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. पण पुण्यावरनं तसं डायरेक्टली मला स्टेप काढता येतं, पण आता हे म्हणायचा उद्देश असा आहे की विमान जर असं जमिनीपासून वरती उडतं ना, म्हणून मी थोडंसं करत काढलं आहे. ऍक्च्युअल पाथ आपण असं मेन्शन करतो, मुंबईला जायचंय ना तर असं जा, मुंबईला जा, हे शॉर्टेस्ट पाथ आहे. म्हणजे याच्यात रस्त्यात काय मिळतं, नाशिक हे रस्त्यात भेटतं आणि मग आपण मुंबईला जातो. मग आता तुम्ही काय सांगाल, औरंगाबाद कडून पूर्वेला गेल्यानंतर मुंबई व्हाया नाशिक येतं, म्हणजे पूर्व ही काय आली, डायरेक्शन आली. क्लिअर? म्हणजे तुम्ही कुठलं तरी डायरेक्शन मेन्शन करता आहात, याचा अर्थ काय होतो की ही क्वांटिटी सुद्धा, डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. असं आपण या ठिकाणी या दोन प्रश्नांची उत्तरं ॲक्युरेटली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप आपण अशा ठेवायला काही हरकत नाही, हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील. तर ॲक्च्युअल पॉईंट आपला बाकी आहे, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पॉईंटचं नाव आहे स्पीड अँड वेलॉसिटी. आता आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स सर.